बावड्यात एक जी सामजी म्हणून एक गुरखा आलाय, माहिती आहे तुम्हाला? त्याने परवा सांगितलं म्हणे रात्री 12 वाजता कुणी मला फोन करा, जी सामजी लगेच काठी घेणार, तुमच्या दारात येणार. मला आमदार साहेबांना, माजी पालकमंत्र्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. साहेब, दसऱ्याला कधीतरी आमच्या शिवाजी पेठेत या आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन या. 2-4 तलवारी साहेब प्रत्येकाच्या घरात पुजलेले असतात. असं नाही रे, आमची भाषा जर आम्ही पेठेची चालू केली तर गोकुळ सोबत गोकुल. मित्र, आजची ही जी निवडणूक आहे ही आता एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे आणि या शिवाजी पेठेची फार मोठी जबाबदारी या निमित्तानं इथून पुढे होणार आहे. ती अशा पद्धतीची आहे की या सरदार तालमीच्या शेजारी नरकेंच्या घरामध्ये मंडलिक साहेब भाड्यानं राहिले होते आणि 78ची निवडणूक असू दे, 85ची निवडणूक असू दे, ज्या वेळेला मंडलिक साहेबांचा पराभव झाला होता त्यावेळेला मंडलिक साहेबांना सांभाळायचं काम या शिवाजी पेठेनं केलं. आमच्या गाडीवानांच्या घरातनं मासा तयार होऊन साहेबांना घरात डबा दिला जायचा आणि परिस्थिती इतकी वाईट होती की येणारे कार्यकर्ते कागदवरनं पीठ घेऊन यायचे आणि पिठात काही अंडी घालून द्यायचे. मी एकट्या म्हाताऱ्याला त्यावेळेला विचारलं, हे असं का करतोस? अंडी फुटवणे हा तुझा उद्देश आहे काय? तर साहेबाच्या घरात पीठ पण मिळू दे आणि अंडी पण मिळू दे, अशा परिस्थितीत या शिवाजी पेठेत आम्ही आमचे दिवस काढले. या शिवाजी पेठेतल्या प्रत्येक माणसानं मंडलिक साहेबांना आणि संजय दादांना सांभाळलं. त्या मरगाई गल्लीमध्ये मंडलिक साहेबांचा बसायचा एक ठिया होता, त्यांचे सगळे मित्र होते. आमचे नलवड्यांचं घर असेल, गाडीवाडांचं असेल, आमचे वारलेले चौगले असतील, एक 100 नावं या शिवाजी पेठेतल्या प्रत्येक गल्लीबोळातल्या माणसाची सांगू शकतो की जी आमची कनेक्टेड आहे. आता अंदा पाटील आमचा दादाचा सायकलवरनं फिरणारा मित्र इथं बसलाय. आल्याला पहिलं कानात सांगितलं, शिवाजी पेठ काळजी करायची नाही, शिवाजी पेठ हे मंडलिकांची आहे, मंडलिकांची राहणार आणि येत्या 7 तारखेला हे मतदान केंद्रामध्ये तुम्हाला दिसणार. शिवाजी पेठेमध्ये हा जो बोळ वर जातो, या बोळात राऊतांचं, भीमराव राऊत आणि शामराव राऊतांचं जे घर आहे ते माझ्या आजोळ आहे आणि या आजोळ्यातच आम्ही राहून लहानाचं मोठं झालेलं आहे. प्यारी साळुंकेंच्यात आम्ही भाड्यानं राहिलो होतो. या पाटलांचं जे घर आहे आपले हॉटेलवाले, त्यांच्याच 4-5 वर्ष राहिलो होतो. ही शिवाजी पेठेच्या अंगा खांद्यावर खेळलेले हे सगळे मंडलिक आहेत आणि त्यामुळं आमचे ऋणानुबंध आहे. सगळेजण मला विचारतात, शिवाजी पेठेत तुम्हाला मतं कशी काय पडतात? तर हे आम्ही 25, 30, 40 वर्ष या शिवाजी पेठेतल्या प्रत्येक घराशी कनेक्टेड आहे आणि त्याचंच रूपांतर येत्या 7 तारखेला मतातनं दिसेल. मुद्दा क्रमांक 2 मुद्दे मांडताना नेहमीसारखं भाऊ माझे संपतो. बावड्यात एक जी सामजी म्हणून एक गुरखा आलाय, माहिती आहे तुम्हाला? त्याने परवा सांगितलं म्हणे रात्री 12 वाजता कुणी मला फोन करा, जी सामजी लगेच काठी घेणार, तुमच्या दारात येणार. कोण त्रास देते? काठी बनवणार, जी सामजी. काय भानगड आहे म्हणजे? कोण जी सामजी? तर दादागिरी करतात आणि मतदान काढून घेतात आणि कसली दादागिरी? हा बावड्याचा पाटील खपवून घेणार नाही. मला आमदार साहेबांना, माजी पालकमंत्र्यांना एकच गोष्ट सांगायची आहे. साहेब, दसऱ्याला कधीतरी आमच्या शिवाजी पेठेत या आणि प्रत्येकाच्या घरात जाऊन या. 2-4 तलवारी साहेब प्रत्येकाच्या घरात पुजलेले असतात. असं नाही रे, मग आमच्या घरात तलवार असताना काठी घेऊन आमचं संरक्षण करायला यायची तुम्हाला काय गरज आहे? ही शिवाजी पेठ आहे, मंगळवार पेठ आहे, बुधवार पेठ आहे, कोल्हापूर आहे, त्याच्या प्रत्येकाच्या घरात 4-5 तलवारी या पडेला काढत्या दसऱ्याला काढून पुजल्या जातात आणि तुम्ही जर म्हणत असाल दादागिरी होत असेल, दहशत होत असेल, कोल्हापूरकरांच्या वर दहशत करणारा हा
अजून तर कोण माईकालाल जन्माला आलेला नाही. आणि पाटील साहेब, तुम्ही जी सालची म्हणून जे गुडक्याची भूमिका घेणार आहे ती तुम्हाला कोल्हापूरकर कधीही घेऊ देणार नाहीत. आमचं संरक्षण करायला ही शिवाजी पेठ समर्थ आहे, बुधवार पेठ समर्थ आहे, मंगळवार पेठ समर्थ आहे, कोल्हापुरातला प्रत्येक स्वाभिमानी माणूस समर्थ आहे. बावडेकरांना मला सांगायचं आहे, तुमच्या पायाखालची वाळू गेलेली आहे. तुमचा टोल या मोदींच्या सभेनंतर ढाळा लागलेला आहे. तुमची भाषा खालच्या स्तरावर यायला लागलेली आहे. आमचा जन्म शिवाजी पेठेत झालेला आहे. आमची भाषा जर आम्ही पेठेची चालू केली तर बावड्यापर्यंत पळवत पळवत नेईल. साहेब, बावड्यात तुम्ही दहशत करू नका. बावड्यात तुम्ही लोकशाही पद्धतीने लोकांना मतदान करू द्या. यावेळेला बावड्यात सुद्धा परिवर्तन झालेलं आणि बावडा सुद्धा मोदींच्या बाजूला उभारलेला तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट सांगतो, मोदी विरुद्ध राहुल गांधी. महाराज साहेब, मला नितांत आदर आहे त्या व्यक्तिमत्वाबद्दल. विरुद्ध संजय मंडलिक. या व्यासपीठावर जी लोक बसलेली आहेत त्या सगळ्या लोकांच्या राजकारणाची सुरुवात साधारण 30 ते 35 या वयोगटात असताना झाली. महेशराव बरोबर आहे ना? तुम्ही काम करत होता. आदिलबाई आमचे युवकचे अध्यक्ष होते. शिवसेनेचं काम त्या काळात चंदूभाऊंच्या बरोबर पाठीमागे लावून उदयभाऊ करत होते. 30 ते 35 वर्ष हे राजकीय चळवळ करायचं, क्रांती घडवायचं वय असतं. शिवाजी महाराजांनी 17व्या वर्षी 16व्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न बघितलं. ज्ञानेश्वरांनी 14व्या वर्षी समाधी घेतली. हे जी क्रांती घडवायची ताकद असती हे 35व्या वर्षीच माणसाची असते. 35 ते 45 हे राजकीय माणसाचं जन्म घ्यायचं वय असतं. मानवी राजांनी 30-35व्या वर्षी निवडणूक लढवली. अमर माडकांनी 25व्या वर्षी आमदार झाले. संभाजीराजे खासदारकीच्या निवडणुकीला उभारलेले त्यावेळी त्यांचं वय 35 होतं. सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की महाराज साहेबांचं आजचं वय हे 75 टळून गेलेलं आहे. 75व्या वर्षी माझ्या आया बहिणीचा आजी बसलेला आहे. काय करत असतो? ऊन जास्त लागू नये, पावसात जास्त भिजू नये, आपली तब्येत आपण सांभाळावी. या वयात महाराज साहेब तुम्ही राजकारणात एंट्री घेताय. तुमचं एंट्रीची वेळ चुकलेली आहे. आणि ही जी एंट्री आहे ही बावडेकरांची एंट्री होती. बावडेकरांच्या गळ्यात उमेदवारी घातलेली होती. त्याला माहित होतं देशात मोदींचं वातावरण आहे, सगळीकडे भाजपमय वातावरण झालेलं आहे, शिवसेनामय वातावरण झालेलं आहे. आणि त्यांनी तो आपल्या गळ्यातला फास हळूच काढला आणि अलगद गोड बोलत बोलत महाराजांच्या गळ्यात घातला. महाराज साहेब, तुमची बदनामी करावी, गादीचा मान ठेवू नये असं कुठलंही वक्तव्य आमच्याकडनं झालेलं नाही. पण काल उद्या ज्यांची सभा आहे ते शरद पवार काल साताऱ्यात काय म्हणतात? मान गादीला आणि मत शिंदेला. कोण म्हणतात? पवार साहेब म्हणतात. आम्ही कोल्हापुरात तेच म्हणत होतो, मान गादीला आणि मत संजय मंडलिकांना. लगेच अपमान अपमान, गादीचा अपमान. साहेब, येत्या 7 तारखेला मान ही गादीला दिला जाईल आणि कोल्हापूरकरांचा बदनामी करणाऱ्या शरद पवार तत्सम सगळ्या व्यक्तींचा बंदोबस्त सुद्धा येत्या 7 तारखेला केला जाईल.